मंडळी नमस्कार. मी डॉक्टर शिल्पा छाया शिवप्रसाद मोडेकर साळुंके आपल्या सगळ्यांचे कृषीदर्शन कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. मंडळी 1 जून सर्वत्र अगदी आंतरराष्ट्रीय चर्चा आयोजित केलेली आहे. या दुधाचं महत्त्व जाणून त्या दुधाचा आहारात तर खूप महत्त्व आहे हे सगळे आपण जाणतोच, पण त्याचबरोबर आपला जो पशुपालक आहे जो हे खरं दूध उत्पादन करण्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन देतोय त्यांनी अशा कुठल्या उपाययोजना कराव्या जेणेकरून आपलं दूध उत्पादन वाढेल, हा आपला चर्चेचा विषय असणार आहे. आपण आज चर्चा करणार आहोत दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठीच्या उपाययोजना आणि यासाठीची माहिती करून देण्यासाठी आपल्याकडे आपण 2 तज्ञ बोलवलेले आहेत. मी त्यांची सर्वप्रथम ओळख करून देते. माझ्या समवेत आहेत डॉक्टर PG वासनिक, हे सहयोगी अधिष्ठाता आहेत दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय उदगीर येथे, आणि डॉक्टर विश्वास साळुंके, उपसंचालक संशोधन पशुपैदास प्रक्षेत्र पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर. तुम्हा दोघांचे पण स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. मंडळी, हा थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे तेव्हा तुमचा सहभाग देतील तेवढाच महत्त्वाचा आहे. तुम्हाला देखील आजच्या ह्या विषयानुरूप काही प्रश्न विचारायचे असतील, काही शंका असतील मनामध्ये, तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठीचे आमचे फोन नंबर लिहून घ्या. नंबर आहे 24908050. दुसरा नंबर आहे 24988050. आपण जर मोबाईलवरून किंवा लँडलाईनवरून पण मुंबईच्या बाहेरून फोन लावणार असला तर आपण 022 हा STD क्रमांक लावण्यास अजिबात विसरू नये. त्याचबरोबर आपल्याला एक विनंती करू इच्छिते, ज्या वेळेला तुम्ही फोन करणार आहात त्यावेळेला कृपया आपल्या TV संचाचा आवाज कमी करून ठेवा जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचेल आणि आपले जे तज्ज्ञ आहेत ती त्याबद्दलची माहिती तुम्हाला व्यवस्थित देऊ शकतील. तेव्हा फोन करताना सलग थेट प्रश्न विचारा आणि आजच्या विषयानुरूप प्रश्न तुमचे येतील हीच अपेक्षा. चर्चेला सुरुवात करते. साळुंके सर, आपण अगदी सगळ्यांना माहिती आहे आजच्या या घडीला की आपण दुग्ध उत्पादनामध्ये अगदी अग्रक्रमावरती आहोत. धवल क्रांती आपल्या इथूनच सुरू झालेली आहे, पण आत्ता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जागतिक पातळीवरती आपण चांगल्या अग्रक्रमावरती आहोत, पण ह्या भारत देशामध्ये महाराष्ट्राचं असं काय योगदान आहे आणि आपली महाराष्ट्राची स्थिती काय आहे? बरोबर आहे. सध्या स्थितीमध्ये भारताचा दुग्धोत्पादनामध्ये जगामध्ये पहिला क्रमांक आहे, यात काही वादच नाहीये. पण त्यासोबतच महाराष्ट्राची परिस्थिती जर आज का आपण पाहिली तर आजच्या मितीला महाराष्ट्र हा भारतातील इतर राज्यामध्ये 7व्या क्रमांकावर दुग्धोत्पादनामध्ये येतो. यामध्ये प्रामुख्याने पहिल्या क्रमांकावर आहे तो उत्तर प्रदेश आहे, त्यानंतर राजस्थान आहे, आंध्र प्रदेश आहे, त्याखालोखाल गुजरात आहे, पंजाब आहे, मध्य प्रदेश आहे आणि 7व्या क्रमांकाला जे आहे ते आपलं महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्राचं दूध उत्पादन हे 8.73 मिलियन टन्स अशा परिस्थितीत सध्या आहे. आणि या अनुषंगाने मला अजून एक सांगावंसं वाटतं की सध्या शहरी भाग आणि ग्रामीण भाग याचा जर का आपण विचार केला तर शहरी भागामध्ये मुख्यत्वे करून म्हैस दूध आणि त्या खालोखाल संकरित गायींचं दूध याचा प्रामुख्याने आपल्याला वापर दिसून येतो आहे. आणि त्या खालोखाल देशी गाईच्या दुधाची मात्रा आपल्याला ग्रामीण भागामध्ये दिसून येते आणि ती जवळजवळ 1.2 दशलक्ष लिटर्स अशी या प्रमाणात आपल्याला आज पाहायला मिळते आहे. म्हणजेच एकंदरीत खेड्यातील व्यवस्थेचा जर आपण काय विचार केला तर खेड्यामध्ये अजूनही देशी गायी बऱ्याचशा प्रमाणात पाळल्या जात आहेत आणि त्याचं दूध उत्पादन घेतलं जातं आणि त्यासोबतच संकरित गायी आणि म्हशींचं दूध उत्पादन हे मुख्यत्वे करून शहराच्या ठिकाणी होतं आहे. अशी एकंदरीत महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. बरं, पण मग असं बघायला गेलं तर ग्रामीण भागाचा सहभाग खूप जास्त आहे त्यामध्ये दूध उत्पादनामध्ये, आणि त्यातल्या त्यात आपण जे शेतकऱ्यांना म्हणतो की दुग्ध व्यवसाय हा एक जोडधंदा म्हणून कायमस्वरूपी बघण्यात आलेला आहे, पण आता काही वर्षांपासून अशी देखील स्थिती उद्भवलेली आहे की शेतीमध्ये जे चढ उतार होत आहेत पर्यावरणातील बदलांमुळे, त्यामुळे दुग्ध व्यवसायाला देखील एक परिपूर्ण असा व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. वासनिक सर, आपण याबद्दल काय बोलू इच्छिता? मॅडम, तुमचं अगदी बरोबर म्हणणं आहे,
कारण कुठलाही व्यवसाय जोपर्यंत आपण तो पूर्ण व्यवसाय म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत त्यात आपण यशस्वी होऊ शकत नाही. आणि दुग्ध व्यवसायही असा आहे. शेतीची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या आपल्या नापिकी आहे किंवा जास्त पावसामुळे असेल, जास्त उत्पादन झालं तर आपल्याला भाव कमी मिळतो. अशा वेळेस आपल्या शेतकरी बांधवांना एक शाश्वत जोडधंद्याची जी गरज होती, तुम्ही म्हणतो शाश्वत जोडधंद्याऐवजी आपण एक पूर्ण वेळ धंदा जर आपण हा दुग्ध व्यवसायाचा केला तर नक्कीच यात फायदा आहे. बरं, नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. सूरज पाचपुण बोलत आहेत सोलापूर येथून. बोला. हा, नमस्कार. नमस्कार. आपल्याला कुठल्या वाण चांगला आहेत म्हणलं ह्याच्यासाठी, दूध उत्पादनासाठी गाईचे? नक्कीच, धन्यवाद. खूप महत्त्वाचा असा प्रश्न त्यांनी आपल्याला सूरजजींनी विचारले. आपण ह्या गोष्टीकडे येणारच आहोत चर्चेदरम्यान. पण आता जे वासनिक सरांनी माहिती दिली आहे सर, त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी सविस्तर काही माहिती देऊ इच्छिता का साळुंके सर? हा, आत्ताच वासनिक सरांनी म्हणाले की आज आपला हा जो दुधाचा जोडधंदा जो आहे आजपर्यंत जोडधंदा म्हणून घेतला जायचा, पण आता परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारणपणे परंपरागत शेती जे आजचे शेतकरी आपले करत आलेले आहेत आजपर्यंत, ह्या परंपरागत शेतीमध्ये आता म्हणावं तसं उत्पन्न हे शेतकऱ्यांना मिळत नाहीये, कारण ही सर्व शेती निसर्गावर अवलंबून आहे. आपल्या मराठवाड्याचा जर आपण विचार केला तर बहुतांश शेती ही पावसावर आधारित शेती आहे आणि पावसाचं सध्याचं म्हणजे पर्जन्यमान जर आपण का पाहिलं तर ते अत्यल्प असं झालेलं आहे. आणि एवढं असूनही शेतकऱ्यांनी खूप मेहनत करून, खूप कष्ट करून जरी काही धान्याचं उत्पादन जरी घेतलं तरी हे उत्पादन घेणं फक्त शेतकऱ्याच्या हातात आहे. परंतु हे घेतलेल्या उत्पादनाचा भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याकडे राहिलेला नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला म्हणावा तसा भाव मिळत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं मनगट हे आर्थिकदृष्ट्या मजबूत होत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळलं पाहिजे. कारण दूध आणि दुधापासून बनणारे पदार्थ याचा भाव ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्याकडे निश्चितच राहणार आहे. सर, मी जरा थांबवू का तुम्हाला? आपल्याला यांचा जो प्रश्न आहे ना सूरज पाचपुंड यांचा, की कुठली अशी कुठली जात आहे गाईची म्हशीची की जी आपल्या ह्या पर्यावरणाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये संगोपनासाठी योग्य असेल, त्याबद्दल काय माहिती देऊ इच्छिता? सूरजला मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की आपल्या भागातील अतिशय सुंदर, अतिशय चांगली अशी जात म्हणजे गीर गाईची जात आहे. गीर गाईमध्ये सध्या 15 ते 18 लिटर पर्यंत, 20 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या या दूध गायी आहेत. त्याची क्षमता 18 ते 20 लिटर पर्यंत सध्या आपल्या भागातल्या आपल्या वातावरणामध्ये देण्याची त्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांनी गीर गाईचं संगोपन आणि संवर्धन करण्यास हरकत नाहीये. त्यातून त्याला चांगलं दुधाचं उत्पादनही मिळेल आणि त्यातून त्याला चांगला भावही मिळेल. कारण आपण पाहतोय गीर गाय ही आपली देशी गाय आहे आणि देशी गायीच्या दुधाची किंमत निश्चितच चांगली आहे. निश्चितच यामधून फायदेशीर व्यवसाय, दुग्ध व्यवसाय हा सूरजला करता येईल. म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये गीर गाईचं महत्त्व जाणून सध्याच्या परिस्थितीमध्ये गीर गाईचा व्यवसाय करणं अतिशय योग्य राहील, फायद्याचं ठरेल या ठिकाणी सांगता येईल. बरं, वासनिक सर, तुम्ही काही त्यामध्ये काही नमूद करू इच्छिता? जर ते मशीनमध्ये जर असतील तर मुर्रा म्हस जी आहे, जी आपल्या महाराष्ट्रात चांगला टिकाव धरू शकते आणि या वातावरणात ती राहू शकते आणि ती सुद्धा 16 लिटरच्या वर पर्यंत दूध देऊ शकते. तिच्या दुधातही जास्त फॅट असल्यामुळे त्याला भावही जास्त येतो. तर माझ्या मते यासोबतच ज्यांना म्हशी पालनाचा व्यवसाय करायचा आहे त्यांनी मुर्रा म्हशीची निवड केल्यास ते योग्य राहील असं मला वाटतं. ओके, आपल्याला एक फोन आलेला आहे. राजेंद्र अंधारे बोलत आहेत उस्मानाबाद येथून. बोला राजेंद्रजी. नमस्कार. हा, बोला मॅडम. बोला. मॅडम, मला प्रश्न विचारायचा आहे. बोला. जर सगळ्याचं दूध वाढवण्यासाठी फोन कट झालेला आहे. बहुतेक ते दूध वाढवण्यासाठी इथपर्यंत बोललेले आहेत. दूध वाढीविषयी आपल्याला पुढे बोलणारच आहोत. पण मुर्रा जातीची म्हैस आणि आपण जसं सांगितलं गीर जातीची गाय, या दोन्हीचं संगोपन करणं आपल्या पशुपालकांना प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये सोयीचं जाणार आहे. ह्या दोन्हीच्या व्यतिरिक्त देखील असे काही पशुपालक असतील की ज्यांच्याकडे संकरित गायी आत्ताच्या परिस्थितीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काही सांगू इच्छिता का साळुंके सर? हा, संकरित गायी ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्यांनी वेळीच खबरदारी घेणं सध्या गरज आहे. जसं आता हा उन्हाळ्याचा जवळपास शेवटचा महिना आहे म्हणायला हरकत नाही. यामध्ये त्यांनी लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. कारण संकरित जनावरे हे आपल्या इथल्या उष्णतामानाला त्यांना सहन होत नाहीये आणि ते
या स्ट्रेसमध्ये आपण त्याला म्हणूयात तणावाखाली राहतात आणि ह्या तणावामध्ये राहिल्यामुळे आता जो जून महिना चालू होतो आहे आणि हा जो ऋतूचा एकदम वातावरणात होणारा जो बदल आहे हा एकदम होणारा बदल ते जनावर सहन करू शकत नाहीयेत आणि त्यामुळे ते लवकरच रोगाला बळी पडू शकतात. जसं की आता या पावसाळ्याच्या सीझनमध्ये वगैरे आपल्याला म्हणता येईल की घटसर पाणी फऱ्या रोगाची लागण लवकरच होऊ शकते. जे संकरित जनावरांची लहान लहान वासरे आहेत, जसं कालवडी आहेत, छोटे गोरे आहेत, यांना लवकरच याचा आजार बळावू शकतो, लागण होऊ शकते. म्हणून या मोसममध्ये त्यांनी तात्काळ लसीकरण करून घेणं गरजेचं आहे. लसीकरण करणे, त्यांना हिरव्या चाऱ्याची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये देणे, भरपूर पाणी देणे, त्यासोबतच गोठ्याचा सुद्धा विचार या ठिकाणी त्यांनी करणे आवश्यक आहे. कारण संकरित जनावरांना. सर, मी थोडंसं थांबवू का तुम्हाला? आपल्याला आपल्याशी फोनवर जोडले गेलेले आहेत कांतीलाल उमप सर, आयुक्त पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र राज्य पुणे. हे आपल्याला काही आजच्या या विषयाशी अनुरूप अशी काही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छितात. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर बोला, आपले खूप खूप स्वागत. बोला. नमस्कार. आज मला जाणीवपूर्वक आपण दूरदर्शनवर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पहिल्यांदा आपला आभार मानतो आणि सर्व प्रेक्षक वर्ग पशुपालक आमचे आहेत त्यांनाही मी सप्रेम नमस्कार करतो. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा दिवस आहे. कारण दूध हे पूर्ण अन्न मानलं जातं. म्हणजे याच्यामध्ये आपण दोन गोष्टी साध्य करतो, भूकही भागू शकतो आणि तहानही भागू शकतो. आणि अशा दोन्ही गोष्टी साध्य करणारं दूध हे एक नॅचरल फूड आहे असं मानलं जातं. आता दुधाच्या बाबतीमध्ये जागतिक स्तरावर जर आपण पाहिलं तर जगामध्ये जवळजवळ 79 कोटी लिटर दूध वर्षाला तयार होतं आणि त्याच्यातलं भारतात जे आहे ते 15.5 कोटी इतकं दूध तयार होतं. 15.5 मेट्रिक 15.5 कोटी लिटर दूध तयार होतं. महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटी लिटर दूध तयार होतं. आता दुसरा महत्वाचा भाग असा आहे की जागतिक स्तरावर जर विचार केला तर आज मितीला दुधाच्या उत्पादनात भारत हा 1 नंबरला आहे. अगदी बरोबर. आणि दुसरी महत्वाची बाब मला मुद्दामून आपल्या निदर्शनास आणायची आणि आमच्या पशुपालकांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे की जगाच्या जे एकूण दुधाचं उत्पादन आहे त्याच्या 18.5% इतकं उत्पादन आपला भारत देश करतोय. ही आपल्या दृष्टीने अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे आणि त्याच्याबद्दल आपल्या समस्त पशुपालक मंडळी जी आहे त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे. नक्कीच. आणखी एक दुसरी गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की जगामध्ये पूर्वी आपण राईस किंवा भाताच्या उत्पादनाच्या बाबतीत नंबर 1 होतो. आज त्याला मागं सारून दुधाच्या उत्पादनात आपण 1 नंबरला आलेलो आहे. म्हणजे राईस 2 नंबरला गेला आणि दूध 1 नंबरला आलेला आहे. आता दूध आपण जरी 1 नंबरला असलो तरी पुरेसा आहे का? तर आपल्या स्टँडर्ड प्रमाणे म्हणजे दुधाचे दररोज किती कन्झम्पशन केलं पाहिजे किंवा घेतलं पाहिजे असा ज्यावेळेस विचार करतो तर अजूनही आपल्याला त्याच्यामध्ये कमतरता आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला 283 ml दूध पाहिजे रोज, तर 243 ml इतकं दूध आपल्याला मिळतं. मग हे मधला जो गॅप आहे 40 ml चा तो आपल्याला भरून काढायला पाहिजे. राज्यामध्ये गाई वर्गाच्या 5 जाती आहेत. त्याच्यामुळे जे खिलार, देवणी, लाल कंदारी, त्याच्यानंतर विदर्भ भागात विशेषतः गवळाऊ जात आहे आणि डांगी नावाची जात आहे. आणि ह्या सगळ्या ज्या जाती आहेत ह्या शेतीचं ओढकाम आणि दूध ह्या दोन्हीच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला जातो. दूध देण्याची क्षमता जर विचार केला तर ते इतर ज्या जाती आहेत भारतातल्या किंवा जगातल्या इतर गायींच्या जाती जर विचार केला तर आपल्या ह्या गायी अल्प प्रमाणात दूध देतात असं आपल्या निदर्शनास येईल. दुधाचं उत्पादन जर पाहिलं तर जवळजवळ 70-72% हे क्रॉसब्रेड पासूनच उत्पादन आज मिळते आपल्याकडे आहे. याच्यामध्ये आपल्याला आपलं ब्रीड जे आहे ते इम्प्रूव्ह करण्याची फार मोठी गरज आहे. सध्या निर्माण झाली आहे. अगदी गरज आहे मॅडम. आणि त्याच्यासाठी पशुपालक मंडळींनी पुढे आलं पाहिजे, आम्ही पुढे आलं पाहिजे आणि दोघांनी हातात हात घालून हा उपक्रम जो आहे का पुढच्या पिढीला आपल्याला काहीतरी घेऊन जायचंय आणि आज आपण त्याची तयारी केली तर पुढच्या पिढीसाठी आपण निश्चितपणे काहीतरी तयार करू शकू. बरोबर. म्हणून माननीय देशाचे पंतप्रधान जे आहेत
माननीय मोदी साहेब त्यांनी घोषणा केलेली आहे की 2022 पर्यंत शेतीचं उत्पन्न दुप्पट करायचंय. हो हो. आणि शेतीचं उत्पन्न जर दुप्पट करायचं असेल, पशुपालन हा शेतीशी निगडीत विषय आहे. अगदी. आणि शेतीशी निगडीत विषय असल्यामुळं कृषीमध्येच आमचा समावेश होतो. बरोबर. कृषीमध्ये प्रगती साधण्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येतात. हो. कधी पाऊस चांगला झाला आणि मध्येच एखादा ड्राय स्पेल गेला तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. बरोबर. किंवा पाऊसच झाला नाही तर पेरणी नापिकी होते. हो. पण या पशुधन जे आहे म्हणजे त्याच्यामध्ये गायी आहे, म्हशी आहे, शेळ्या मेंढ्या आहेत, कोंबड्या आहेत, याचं पालन जर आपण केलं तर त्याच्यापासून शाश्वत उत्पादन साधन अगदी तयार करण्याचं सामर्थ्य या विभागामध्ये आहे. हो हो हो. आणि याच्यामध्ये आपण समजा दुर्दैवाने दुष्काळ जरी पडला, थोडीफार घट होईल नाही असं नाही, पण ती जी घट आहे ती शेतीच्या तुलनेसारखी घट होणार नाही. ही घट तुलनेने थोडीशी घट झालेली असेल. म्हणून हे एक शाश्वत उत्पादन देणारं, आर्थिकदृष्ट्या देखील फायद्याचं ठरेल असं आर्थिक उन्नती साधणारा विभाग आहे. नक्कीच. मला आणखी एक मुद्दा म्हणून निदर्शनास आणून द्यायचा आहे की मागील कित्येक वर्षापासून पशुसंवर्धनाचा जो ग्रोथ रेट आहे तो पॉझिटिव्ह आहे. त्याच्यात दरवर्षी वाढच होते. नक्कीच. पशूंची संख्या जरी कमी झालेली असली तरी दुधाच्या उत्पादनात वाढच झालेली आहे. बरोबर. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता एक धडक कार्यक्रम घेतलेला आहे. सर, म्हणजे कुठेतरी आपलं आयुक्त पशुसंवर्धन विभाग हे आज तुम्ही जे आमच्याकडे कॉन्ट्रीब्यूट केलं आणि एवढी महत्त्वाची माहिती आपण थेट आपल्या पशुपालकांपर्यंत पोहोचवत आहात. आणि तुम्ही जे सांगितलं की आपण पशुसंवर्धनाच्या मार्फत पशुच्या थ्रू उत्पादन आणि पशुपालनामध्ये देखील खूप वाढ झालेली आहे आणि त्यातून शाश्वत असं उत्पादन घेणं शक्य होत आहे. आपल्या विभागाला देखील खूप खूप शुभेच्छा की आपण पॉझिटिव्हिटीकडे जातो. मॅडम मांडायचे. हा, बोला. एक तर आमचे शेतकरी बांधव आहेत, पशुपालक मंडळी आहेत, आम्ही एक निर्धार केलेला आहे की 100% कृत्रिम रेतनाद्वारेच गायीचं फलन होईल किंवा गायी भरवल्या जातील, म्हशी भरवल्या जातील. त्याच्यामध्ये आम्हाला चांगले गुणसूत्र असलेले अनुवंशिकरित्या चांगल्या दुधाच्या उत्पादनात पहिल्या जी जन्माला येणारी पिढी आहे त्याच्यामध्ये किमान 1.5 ते 2 लिटरची वाढ होईल अशा प्रकारचं वीर्य मात्र आम्ही प्रोव्हाइड करणार. नंबर 2, फॉडरच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये पशुपालकांनी जागरूक राहावं. म्हणजे जे खाद्य निर्मिती आहे त्याच्याकडे पशुपालकांनी जागरूक राहावं. म्हणजे त्याला जे गाई म्हशींना खाद्य लागतं त्याची जर व्यवस्थित तरतूद केली तर दूध उत्पादनही वाढेल, चांगल्या प्रकारचं दूध उत्पादन होईल आणि 2 पैसे निश्चितपणे त्याच्या नक्की पशुपालकांपर्यंत मिळतील त्यांना. नक्कीच. सर, खूप खूप आभार आपले. आपण एवढी मोलाची माहिती आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या पशुपालकांपर्यंत पोहोचली. आपल्या पुढच्या सगळ्या उपक्रमांसाठी आमच्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आता एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. आपण परत भेटूया कृषी दर्शनमध्ये. कुठेही जाऊ नका, भेटूया. मंडळी, परत एकदा तुमचे कृषी दर्शनमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आपण आज दूध दिनानिमित्त दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन कसे वाढवता येईल आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबद्दलची माहिती करून घेत आहोत साळुंके सरांकडून आणि वासनिक सरांकडून. वासनिक सर, आपल्याला एक फोन आलेला होता. सूरज आणि उस्मानाबादवरून राजेंद्रजी पण बोललेले. त्या कुठल्या प्रकर्षाने अशा जाती घेता येतील का की या महाराष्ट्रामध्ये त्या चांगल्या ठरू शकतात उत्पादन वाढवण्यासाठी पण आणि त्यांना त्यातून चांगला असा रोख असा नफा घेता येईल? आता उमप सर पण म्हणाले की शेती हा शाश्वतपणे आजच्या घडीला कन्सिडर करता येणार नाही. तर आपण मुरा म्हशीबद्दल एक विषय काढलेला. तर आता समजा आजचा कार्यक्रम बघून काही पशुपालकांनी किंवा युवा शेतकरी जे आहेत त्यांनी जर ठरवलं की आपण हा व्यवसाय सुरू करूया, तर मुरा जातीसाठी बँकेतर्फे असे काही लोन वगैरे मिळतं का? मिळतं ना, जनावरांसाठी जे आहे लोन मिळतं. हा विषय अजून म्हणजे म्हशी पालन किंवा दुग्ध व्यवसाय हा फायद्याचा आहे किंवा नाही यासाठी समजा आपण एक छोटंसं उदाहरण घेतलं तर हा विषय अधिक स्पष्ट होईल आपल्या शेतकरी बांधवांकरता. तर आपण एक साधं उदाहरण घेऊ की एखाद्या शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन 1 लाख रुपये कर्ज घेतलं आणि 2 म्हशी विकत घेतल्या. आता म्हशी विकत घेतल्या म्हणजे पहिले त्याला त्याचा जे आहे विमा काढावा लागेल. तर 4% प्रमाणे समजा त्याने विमा काढला तर त्याच्यावर 4,000 रुपये त्याचे खर्च होतील. त्याच्यानंतर समजा त्यांनी
त्या 1 लाखावर 8.5% प्रमाणे व्याज दिलं तर 8,500 रुपये त्याचे व्याजाचे होते. तसे त्याला 12,500 रुपये त्यावर द्यावे लागतील. आता 2 म्हशींना दिवसातून 50 किलो चारा लागेल. आता 1 रुपया किलोप्रमाणे समजा आपण चाऱ्याची किंमत धरली तर 365 दिवसाकरता जवळपास 18,250 रुपये त्याला चाऱ्यासाठी लागतील. आता त्यासोबतच या 2 म्हशींना जे आहे त्याला दाणा मिक्सरही त्याला द्यावं लागेल. तर ह्या 1 किलो दाणा मिश्रण जे आहे ते त्याला प्रति 2 लिटरसाठी 1 किलो दाणा मिश्रण खायला देणं गरजेचं आहे. आता आपल्याजवळ 2 म्हशी आहेत आणि ह्या जर 16 लिटर दूध देत असतील तर 8 किलो दाणा मिश्रण लागेल. 20 किलो समजा 20 रुपये किलोनी समजा ते दाणा मिश्रण मिळत असेल तर आपल्याला 300 दिवसासाठी म्हणजे जो काही त्याचा पिरियड आहे त्यासाठी 48,000 रुपये जवळपास याच्यावर खर्च होतील. आणि आपण असं समजलं की 1,000 रुपये समजा वर्षभरात त्याला आपल्या दवाखान्यावर खर्च केले, त्याच्या मेडिसिनवर खर्च केला, आरोग्याच्या काळजी घेण्यासाठी जर खर्च केले तर एकूण खर्च जो आहे हा 80,000च्या जवळपास जातो. 79,200 समथिंग 750 रुपये हा जातो. पण आता समजा आपण यातून त्याला दूध विक्रीपासून जर येणार उत्पन्न जर पाहिलं तर ते उत्पन्न समजा ह्या 2 म्हशी ज्या आहेत त्या 16 लिटर दूध देतील. 50 रुपये जर भाव पकडला आपण तर 800 रुपये दिवसाचे झाले आणि 300 दिवस त्या दूध देतील तर ह्या 2,40,000 रुपये त्याला नुसते या दुधाच्या विक्रीपासून मिळतील. आणि त्याने जर शेणखत विकलं तर 6,000 रुपये त्याला शेणखतापासून मिळतील. तर एकूण त्याचं उत्पन्न जे आहे हे 2,46,000 रुपये झालं. आता यातून समजा त्यांनी 5,000 रुपये प्रति माह जर जे काही त्यांनी कर्ज घेतलं होतं त्याची परतफेड जरी केली. प्रश्न घेऊ का? थोडंसं थांबवते सर, सॉरी. शिवाजी असुदे बोलत आहेत अहमदनगर येथून. नमस्कार, बोला. बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा आहे की आपण म्हणतो संकरित गाय पाळायच्या आणि दूध उत्पादन वाढायचं. हो, बोला. माझा असा प्रश्न आहे की आपण दूध वाढवल्यानंतर फॅट आणि एसएनएमची प्रत कमी होती डॉक्टर, त्याच्यासाठी आपला काय उपाय? अगदी खूप महत्वाचा असा प्रश्न शिवाजी यांनी विचारलेला आहे. स्निग्धांशाच्या अनुरूप त्याची बाजारभाव आजच्या घडीला सगळीकडे बघितला जातो. तर दूध उत्पादन तर वाढतं पण त्याच्यातली स्निग्धांश कमी होत असतो, मग त्या दुधाचा भाव पण कमी होतो. म्हणजे जिथे कुठेतरी क्वालिटी आणि क्वांटिटी हे दोघं कॉन्ट्रास्ट म्हणजे अपोजिट डिरेक्शनमध्ये जात आहेत असं आहे. तर ह्यासाठी काय उपाययोजना करता येतील सर? दोघांसाठीही प्रश्न आहे. यामध्ये असं सांगता येईल की संकरित जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याची जी मात्रा आपण देतो आहे त्या हिरव्या चाऱ्यासोबतच वाळलेल्या चाऱ्याचा समावेश ही त्याच्यामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच जो खुराक मिश्रण आपल्या जनावराला देतो, आपण सर्वसाधारणपणे ठोकताळा सांगितलेला आहे की जेवढं दूध उत्पादन आपल्याला दररोजचं मिळतं आहे साधारणपणे त्याच्या 50% हे खुराक मात्रा त्या जनावराला देणं अपेक्षित आहे. आणि त्या खुराक मात्रेमध्ये साधारणपणे 30% जर का आपण उडीद चुनीचा वापर केला तर त्याच्यामध्ये फॅट वाढण्यासाठी ही मदत होते. आणि जो वाळलेला चारा जो आहे तो मात्र अति प्रकर्षाने आपल्याला देणं जरुरी आहे. ह्या 2 गोष्टीचा अंतर्भाव जर त्यांच्या दररोजच्या खुराकामध्ये दररोजच्या चाऱ्यामध्ये जर का केला तर निश्चितच त्याचा स्निग्धांश म्हणजे फॅट वाढण्याला मदत होते, जेणेकरून त्याला चांगला भाव येऊ शकतो. नक्कीच, म्हणजे ते पण प्रमाण ठरलेले आहेत त्याचे, त्या प्रमाणामध्ये द्यायला. वासनिक सर, आपण यात काय मॅडम की आपल्या देशात आपण काय करतो, आपण तर असं म्हणतो की दूध तर जास्त मिळालं पाहिजे पण त्याची खुराक किंवा त्याच्या आहाराकडे आपलं लक्ष नसते. आपल्या देशात आपण जनावराला फक्त 900 ग्रॅम खाद्य देतो आणि त्याच्याकडून म्हणजे 1 किलो खाद्य देतो आणि 900 ग्रॅम दूध काढतो. अमेरिकेत जे आहे ते लोक 1 किलो खाद्य देतात आणि 1.5 किलो दूध काढतात. तर हे जे प्रमाण आहे की आपल्याला जे आहे कमीत कमी खाद्य देऊन त्यातून त्याला जास्तीत जास्त पोषण मूल्य त्या जनावरांना मिळाले पाहिजे हे आपल्याला त्यात पाहावं लागेल. आणि त्यासाठी जसं सरांनी सांगितलं आहे की त्यात आपल्याला चुनी किंवा आपले मिनरल मिक्सचर ही जे आहे ते त्याचा अंतर्भाव करावा लागेल, करणं गरजेचं आहे. म्हणजे गुणवत्तापूर्ण खाद्य जर आपण दिलं तर त्याचं उत्पादन देखील आपल्याला गुणवत्तेने युक्त असंच मिळणार आहे. म्हणून हे डिरेक्ट कॉम्बिनेशन आहे. कुठेतरी चांगलं संगोपन हेच चांगल्या उत्पादनासाठीची गुरुकिल्ली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मंडळी, एक छोटीशी विश्रांती घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत रहा कृषी दर्शन. मंडळी,
कृषी दर्शनमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण आज चर्चा करत आहोत दुग्ध उत्पादनाची वाढ करण्यासाठी काय उपाययोजना आपल्याला करता येऊ शकतात आणि त्या उपाययोजना काय असू शकतात त्याबद्दलची माहिती देण्यासाठी आपल्या समवेत आज उपस्थित आहेत डॉक्टर साळुंके सर आणि डॉक्टर वासनिक सर. साळुंके सर, मागील दशकामध्ये भारत सरकारने अशा काही योजना राबवलेल्या आहेत, धवल क्रांती असेल किंवा दुधाचा महापूर असेल असे त्याला नाव दिलं गेलेलं होतं, जे शब्दच सांगतात की ते महापूर म्हणजे ते खूप प्रचंड प्रमाणावर उत्पादन घेण्यात आलेलं होतं दुधाचं. पण ही जी दुधाचा महापूर किंवा धवल क्रांती या योजना झाल्या त्याच्यामध्ये संपूर्ण देशाचा असा हातभार लागलेला आहे म्हणून त्या योजनेला ते व्यापक स्वरूप दिलेलं आहे. पण त्या सगळ्या योजनांचा परिणाम आता सद्यस्थितीमध्ये सध्या काय आहे आणि त्या योजनांमध्ये आपल्या राज्याचं किंवा आपलं पशुधन जे आहे त्यांच्यावरती काय परिणाम झालेला आहे, काय सांगू इच्छिता? बरोबर आहे. हे दुधाचा महापूर ही जी योजना आहे ऑपरेशन व्हाईट फ्लड वगैरे, तर ही 1970 साली त्याची सुरुवात करण्यात आली आणि यामध्ये आपल्या देशी जनावरांचं दूध उत्पादन त्यावेळेस कमी होतं, किंबहुना आपला महाराष्ट्र या नकाशामध्ये कुठेही अगदी खालून नंबर असायचा. म्हणून हे दूध वाढ करण्याच्या दृष्टीने आपल्या इथलं जे देशी पशुधन आहे त्याच्यावर युरोपियन कंट्रीज मधल्या जनावरांच्या वीर्य मात्रेचा संकर करण्यात आला आणि त्या निश्चितच त्याचा फायदाही झाला. दूध उत्पादनामध्ये वाढ झाली. जी काही F1 जनरेशन पुढे आपल्याकडे पैदाईश झाली त्याच्यामध्ये दुधाचं उत्पन्नही वाढलं, निश्चितच वाढलं, त्यात काही वाद नाहीये. पण दिवसेंदिवस याचा दुधाची मात्रा मात्र वाढत गेली. परंतु याच्या दुसऱ्या बाजूला आपलं जे देशी पशुधन आहे, आपल्या भारताची शान म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्राची भूषण असणारं जे देवणी पशुधन असेल, लालकंदारी पशुधन असेल, गवळाऊ पशुधन असेल आणि आपले एकंदरीच देशी जनावरांच्या दुधाच्या बाबतीत जर का विचार केला तर यांच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालं असं आपल्याला मान्यच करावं लागेल असं म्हणता येईल. कारण आपण सगळेजण संकरीकरणाच्या मागे लागलो, संकरीकरण झालं, दुधामध्ये भरमसाठ वाढ झाली. त्याच्यामुळं आपला महाराष्ट्र नव्हे तर भारतही जगाच्या नकाशाच्या पटलावर अग्रक्रमावरती आला. निश्चितच हे फायदे झालेले आहेतच, त्यात काही वादच नाहीये. पण त्यासोबतच आपण हेही विचार करायला पाहिजे होता की आपलं देशी पशुधन ही आहे त्याच बरोबरीनं त्याच तोडीनं त्याच्याकडे पण लक्ष द्यायला गेलं पाहिजे होते. सर, हा देशी पशुधनाचा मुद्दा अगदी खूप महत्वाचा आहे आणि आपल्याला याच्यावर सविस्तर चर्चा करणं गरजेचं आहे. आता आपल्या समवेत डॉक्टर प्रफुल्ल पाटील, प्रक्षेत्र व्यवस्थापक, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर हे जोडले गेलेले आहेत. यांच्याकडून आपण थोडीशी माहिती घेऊया आजच्या या दूध उत्पादन दिनानिमित्त. प्रफुल्ल सर, खूप खूप स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. बोला सर. आपण काय आपल्या पशुपालकांना काय असे छोटेसे टिप्स देऊ इच्छिता की जेणेकरून आजच्या ह्या जागतिक दूध दिनानिमित्त त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचेल? आपण सर्वात महत्वाचं म्हणजे दूध उत्पादनामध्ये भारतात एक पहिला क्रमांक आहे भारताचा. परंतु प्रति लिटर दूध उत्पादन खर्च आणि प्रति जनावर दूध उत्पादन जर पाहिलं तर आपण जगामध्ये खूप शेवटचा नंबर आहे आपला. तर यामध्ये दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्वाचा आहार आहे, जनावरांचा आहार जो आहे तो. आणि त्या आहारामध्ये हिरवा चारा, जो बहुवार्षिक चारा आहे, तो साठवणूक करणे गरजेचं आहे. त्यासाठी मुरघास प्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला क्षार मिश्रणाचा दररोज दैनंदिन वापरामध्ये वापर करणं गरजेचं आहे आहारामध्ये जनावरांच्या. नंतर जे निकृष्ट चारा आपण वापरतो उन्हाळ्यामध्येही, त्यांच्यावरती सुद्धा प्रक्रिया करून त्याचा वापर जर केला तर त्या निकृष्ट चाऱ्यापासून आपण सकस चारा जनावरांना पोहोचवू शकतो. त्यानंतर ज्यांच्याकडे जमीनच नाही चारा पिकवण्यासाठी त्यांनी आपली जमिनीच्या ऐवजी जर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे जर चारा उत्पादन केलं तर आपल्याला कमी खर्चात चांगला पौष्टिक चारा घरच्या घरी तयार करता येतो. आणि असा जर हिरवा चारा चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाला तर दुग्ध व्यवसायामधील दूध उत्पादन वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा ऑलरेडी फायदा वाढण्यासाठी आपल्याला खूप मदत होईल. यानंतर आपल्याला पशुखाद्य घरच्या घरी जर बनवलं आपण तर यामध्ये सुद्धा आपले दररोज प्रत्येक किलो मागे 5 ते 6 रुपये बचत होऊन आपला उत्पादन खर्च कमी करण्याची मदत होईल. आणि घरच्या घरचे पशुखाद्य हे चांगली प्रतीचं असल्यामुळे दूध उत्पादनातही वाढ होण्यास आपल्याला मदत होईल. अशा पद्धतीने आपण नियोजन करणं गरजेचं आहे.
खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात प्रफुल्ल सर. आपण त्यातल्या त्यात घरच्या घरी काय आपल्याला पशुखाद्य तयार करता येईल याबद्दलची माहिती आपल्या सगळ्या पशुपालकांना नक्कीच फायद्याची ठरणार आहे. त्यातल्या त्यात उदगीर इथे आपण प्रक्षेत्र व्यवस्थापक म्हणून काम करता. आजूबाजूची मंडळी नक्की संपर्क साधून आपल्या फार्मला भेट देऊन देखील या माहिती गोळा करू शकतात. आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. सर, आता आपण बोलताना देशी जे आहे अनुवंशिक गुणसूत्र असलेले आपल्या इथे तग धरून राहू शकतील अशा गाई म्हशीचं संगोपनाकडे कुठेतरी आपला आता परत एकदा पशुपालक वळतो आहे. संकरणीकरणातून आलेलं उत्पादन ते थोड्या दिवसांसाठी एक आपल्याला अट्रॅक्शन देऊन गेलं, पण आता परत आपण ही योजना राबवत आहोत की आपल्या देशी गाई आणि देशी म्हशी कशा महत्त्वाच्या आहेत, त्यांचं संगोपन आपल्याला इथे तग धरून ठेवण्यासाठी किती महत्त्वाचं ठरतं याबद्दल आपण बोलत होतात. पण त्याच्या आधी आपण त्या देशी वंशावळीकडे वळूच या. पण त्याच्या आधी वासनिक सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की अगदी म्हणजे सर्वसाधारणपणे आपले पशुपालकच काय पण ग्राहक जो म्हणजे कन्झ्युमर आहे, गाईचं दूध की म्हशीचं दूध? काही लोकांसाठी गाईचं दूध म्हणजे पचनासाठी योग्य आणि लवकर पचन होणारं हलकं असतं म्हणून गाईचं दूध योग्य म्हणतात. काही जण बाजारभावाप्रमाणे वगैरे म्हशीचं दूध योग्य म्हणतात कारण त्याचा भाव जास्त आहे. याबद्दल थोडंसं तुमचं एक व्ह्यू सांगा. ऍक्च्युली कसं आहे की जसं जर आपण गाईच्या दुधातील जर कॉन्स्टिट्युएंट्स जे काही घटक आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तसं लक्षात येईल की गाईचं दूध समजा थोडंसं पाणी टाकून आपण पातळ केलं तर ते आईच्या दुधासारखं त्याचं होऊ शकते. तर त्याच्यामुळे दुधात पाणी टाकून जनरली बाळाला जे आहे 6 महिन्यानंतर वगैरे गाईचं दूध देतात. परंतु जेव्हा आपण एक व्यवसाय म्हणून याच्याकडे जेव्हा पाहू किंवा मार्केटमध्ये कुठल्या दुधाला जास्त भाव आहे हे जेव्हा पाहू तर तेव्हा असं वाटतं की बाबा म्हशीच्या दुधाला जास्त मागणी आहे. कारण म्हशीच्या दुधात जे आहे ते फॅट पर्सेंटेज किंवा स्निग्धांश ज्याला आपण जो म्हणतो तो जास्त असल्या कारणाने आणि मार्केटमध्ये जे दुधाला जो भाव लागतो तो फॅट आणि SNF वरच लागत असल्या कारणाने तो म्हशीच्या दुधाला जास्त भाव मिळतो. आता म्हशीच्या दुधाचं काय, त्याचा घट्टपणा आहे, पांढरा शुभ्र रंग आहे, त्यातून बनणारे पदार्थ जे आहेत ते म्हणजे एकदम फ्रेश दिसतात. तर त्यामुळे ग्राहकांनाही असं वाटतं की बाबा म्हशीचं दूध घ्यायला पाहिजे. आता ते काही आयुर्वेदिक किंवा याच्यातून जर आपण म्हटलं तर त्या दृष्टिकोनातून कदाचित गाईच्या दुधाला महत्व येईल. पण आपण व्यावसायिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर आपल्या पशुपालकांनीही ज्याला जास्त भाव मिळतो कमीत कमी पैसे टाकून तेच उत्पादन घ्यायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्याला फोनवरून आपले एक प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. सुरगुंडा पाटील दानोळी हे बोलतात. नमस्कार, बोला. नमस्कार, बोला सर. तुमचा प्रश्न सलग विचारा. टीव्हीचा आवाज कृपया कमी करा. हे बघा, आता काय ओला चारा आपण घालतोय. हो, ओला चारा जो घालायचा त्याच्यामध्ये ऊसाचा ओला पाला आणि गवत आणि हत्तीघास ह्यापैकी चांगलं कोणचं? आणि त्याचबरोबर बोला आणि सुक्यामध्ये कोणतं चांगलं आणि फॅटला चांगलं कोणतं? बरं, धन्यवाद. काय सांगू इच्छिता? पाटील साहेब, आपण कोल्हापूर इथून बोलतायत. म्हणजे कोल्हापूरकडे ऊसाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं. मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की ऊसाचा वैरण म्हणून वापर करत असताना आपण जे वाडे वापरतो त्या वाड्याची मात्रा ही काही अंशी आपण एक प्रमाणबद्ध ठेवायला पाहिजे. म्हणजे साधारणतः 25 ते 30% पुढे आपण ऊसाचं वाडं टाकू नये. आणि आपण जे मध्ये उल्लेख केलात की हत्ती ग्रास आपल्याकडे आहे म्हणून, तर आपल्या इकडल्या भागातली माती पाण्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर मला एक सुचवावं असं वाटतं की आपण हिरव्या चाऱ्यासाठी आता नवीन जे चाऱ्याचा प्रकार आलेला आहे आपल्याकडे DHN6 म्हणून, धारवाड नेपियर, हे आपल्या भागातील मातीमध्ये आपल्याकडल्या पाण्याची सुबत्ता मुबलकता पाहता अतिशय चांगल्या प्रकारे हे पीक, चाऱ्याचं पीक आपल्याकडे घेता येईल असं मला या ठिकाणी सुचवावं असं वाटतं. कारण ह्या चाऱ्यामध्ये कमीत कमी 15 ते 18 फूट उंचीपर्यंत हे गवत वाढतं. याचं दाट मोठं आहे, मऊ आहे आणि याच्यात गुळचिटपणाही आहे. त्याच्यामुळे कडबा कुट्टी यंत्राचा वापर करून आपण याचे बारीक कुट्टी तयार केली आणि आपल्याकडे उपलब्ध असलेलं थोडंसं पाचटाचं प्रमाण जरी असलं ऊसाचं तरी त्याचा वाळलेला पाचटाचा प्रकार हा आपण त्याची कुट्टी करून घेतली आणि या चाऱ्यासोबत का मिक्स करून जर का आपण देऊ शकलो तर निश्चितच या चाऱ्याचा चांगला उपयोग आपल्या जनावरांकरता आपल्याला करून घेता येईल.
त्यासोबतच शेतामध्ये निघणारं कुठलंही पाला पाचोळा वाळलेल्या स्वरूपामध्ये जे काही, ज्याला आपण क्रॉप रेसिड्यूज म्हणू, ह्या सगळ्याचा वापर आपल्याला या हिरव्या चाऱ्याच्या पिकासोबत आपल्याला करता येईल. निश्चितच आपण ऊसाचा पाला वापरतो या ठिकाणी म्हणालात, पाला वापरणं योग्यच आहे, त्याच्यात काही आपल्याला नुकसान होण्यासारखं नाहीये. मी फक्त वाड्याच्या संदर्भात आपल्याला बोलत होतो. वाड्याचा उपयोग हे बरेचसे शेतकरी सततचा आणि सततपणे करत असतात. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या शरीरावर होऊ शकतो. विशेषतः गाभण असलेल्या जनावरांमध्ये या वाड्याचा वापर जर का जास्त झाला तर तो अपायकारक ठरू शकतो. म्हणून कुठलीही एकच प्रकारची चारा पिके किंवा चाऱ्याचं वापर न करता 2-3 प्रकारचा मिक्स स्वरूपामध्ये चारा देणं हे कधीही कुठेतरी त्याच्यातला समतोलही राखायचा, समतोल राखणं अतिशय गरजेचं आहे. त्यावरूनच त्या व्यवस्थापनातले काही बदल आपल्याला सरांनी आता सुचवलेले आहेत ते करून घ्या, नक्कीच फायद्याचं ठरेल. आता एक छोटीशी विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे. आम्ही लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा कृषी दर्शन. मंडळी, कृषी दर्शनमध्ये परत एकदा तुमचे मी स्वागत करते. आपण आज चर्चा करत आहोत दुग्ध व्यवसायामध्ये दुधाचं उत्पन्न कसं चांगलं घेता येईल आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला करत आहेत वासनिक सर आणि साळुंके सर. सर, आपण या चर्चेदरम्यान कुठेतरी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट ही आहे की उत्पन्न चांगलं मिळवणं तर गरजेचं आहे, त्यात गुणवत्ता देखील राखणं गरजेचं आहे. गाईचं का म्हशीचं यावर पण चर्चा करून झाली. पण या सगळ्याच्या दरम्यान आपण एकदा बोलता बोलता म्हणालात की चाऱ्यावरती पण बऱ्याच प्रमाणावरती पैसे खर्च होतात, तर त्याचं नियोजन आपल्या ह्या पशुपालकांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे वासनिक सर? ऍक्च्युली आत्ताच साळुंके सरांनी जे सांगितलं की त्यांनी एक DHN 6 किंवा धारवाड नेपियर 6 या गवताचं म्हणजे नाव घेतलं त्यांनी, तसंच त्यासोबतच एक आहे कोइंबतूर 4 नावाचं, त्याला CO4 असंही म्हणतात. आता हे जे आहेत गवत, याच्यात कसं हे ऊसासारख्या थोडेसे गोड आहेत, मऊ आहेत आणि यात 10 ते 12% पर्यंत जे आहे ते प्रोटीन आहेत. त्यामुळे ते जनावरांना कसं पचायला खायला अतिशय चांगले आहेत. त्यासोबतच जसे आता काही द्विदल हे आहेत चारा पिके आहेत, जसं लसूण गवत आहे, बरसीम गवत आहे, चवळी आहे, या दोघांचं जर मिश्रण करून जर जनावरांना दिलं तर ते त्यामुळे नक्कीच जनावरांचं दूध वाढेल. आता याचं प्रमाण जर आपल्याला घ्यायचं असेल तर 60 ते 70% जो आहे तो आपला हा बहुवर्षीय चारा जसा आहे, बहुवर्षीय चारा जसा सरांनी सांगितलं आपल्याला की धारवाड नेपियर म्हणा किंवा कोइंबतूर 4 म्हणा, आणि हे जे आपले द्विदल पिकं आहेत, लसूण घ्या, बरसीम घ्या किंवा चवळी घ्या, हे 30 ते 40% असं मिश्रण करून जर आपण जनावरांना खाऊ घातलं तर यामुळे नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. आपल्यासोबत आता फोनवरती जोडल्या गेलेले आहेत डॉक्टर शहाजी देशमुख, पशुधन विकास अधिकारी विस्तार, पंचायत समिती नाशिक. सर, आपले मनपूर्वक स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात दुधाचं भरघोस उत्पादन कसं घेता येईल, दुग्ध दिनानिमित्त आपली चर्चा चालू आहे. तुम्ही काय बोलू इच्छिता सर? मी सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो की संपूर्ण राज्यात किंवा देशामध्ये आणि पशुपालकाकडे असलेल्या गाई म्हशींचं दूध उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभागामार्फत सतत प्रयत्न होत आहेत. यामार्फत काही महत्वाच्या योजना राबवल्या जात आहे. उदाहरण सांगायचं झालं तर अनुवांशिक सुधारणा कार्यक्रम, यामध्ये मागील 3-4 वर्षामध्ये उच्च दूध उत्पादन देणाऱ्या ज्या एलाइट काऊज आहेत त्याची निवड करून त्यांना पुढील पिढीमध्ये दूध उत्पादन कसं वाढवता येईल त्यासाठी आपण उच्च पैदाशीच्या सिद्ध वळूच्या मात्रा, गरज पडली तर विदेशातून आयात केलेल्या मात्रा कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जातात आणि त्यापासून जन्मलेल्या कालवडींना संगोपनासाठी प्रोत्साहनपर पशुपालकाला 5,000 रुपये मानधनाची रक्कम दिली जाते. त्या व्यतिरिक्त अजून कामधेनु दत्त ग्राम योजना नावाची योजना ही राबवली जात आहे. त्यामध्ये त्या ठराविक गावांमध्ये त्या जनावरांना आपण दर 3 महिन्यांनी जंत निर्मूलन, गोचिड निर्मूलन, खनिज मिश्रणांचं वाटप आणि सुधारित मका बियाणे किंवा चाऱ्याचं ठोंबांचं वाटप करून त्यांना प्रात्यक्षिकाद्वारे आपण सहल नेऊन त्यांना प्रशिक्षित करतो. या व्यतिरिक्त आपल्याला मुक्त संचार पद्धतीचा गोठा हा महत्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये आपण गोठा बांधू शकतो आणि त्यासाठी फार खर्च लागत नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून ऊसाचं पाचरट असेल, लाकूड, बांबू आणि जाळीचा वापर करून आपण मुक्त संचार पद्धतीचा गोठा तयार केला तर तणावरहित व्यवस्थापन आपण करू शकतो आणि दूध उत्पादन त्यापासून निश्चितपणे वाढतं.
नाविन्यपूर्ण योजनांसारख्या राज्यस्तरीय योजना शासनामार्फत राबवल्या जातात. त्यामध्ये 2 किंवा 4 किंवा 6 दुधाळ गायी किंवा म्हशींचं 50% आणि 75% अनुदानावर वाटप करून मागच्या 4-5 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न हा पशुसंवर्धन विभागाचा सुरू आहे. अशा अनेकविध योजनांमार्फत शासन आपल्या बाजूने प्रयत्न करीत आहे. पशुपालकांनी देखील या सर्व बाबींचा लाभ घेतला पाहिजे आणि आहार व्यवस्थापनामध्ये देखील आपण हिरवा चारा, कोरडा चारा, पशुखाद्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर आपल्याला निश्चितपणे दुधाची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर, खूप खूप आभारी आहे आपली मी. आपण खूप महत्त्वाचे मुद्दे आपल्या पशुपालकांच्या निदर्शनास आणून दिले. कार्यक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. मंडळी, सरांनी काही ठराविक मुद्दे असे प्रकर्षाने मला देखील इथे थोडंसं एलॉबरेटिव्ह त्याबद्दल बोलावंसं वाटतं की वळू करून भरवून घेणे हे सर जे बोललेत की संकरीकरण करणं ठीक आहे, पण असा सिद्ध वळू की जो अनुवंशिकरित्या त्याच्यामध्येच चांगले अनुवंशिक गुणसूत्र आहेत ते त्याकडून भरून घेतलेल्या जनावरांकडून मिळणारी जी कालवड आहे तिच्यामधली उत्पादन क्षमता चांगली असणार आहे. म्हणजे दूध देणं फक्त त्या गायीवर डिपेंडंट नाहीये, तर ती गाय कुठल्या किंवा गाय किंवा म्हैस कुठल्या वळू नराकडून भरवून घेतलेली आहे त्या गुणानुरूपच ते दूध उत्पादन वाढतं. जसं आपण म्हणतो ना, मुलगा किंवा मुलगी हे आईवरून ठरत नसतं तर वडिलांवरून ठरतं, तसंच दुधाच्या उत्पादनामध्ये देखील वडिलांवरूनच ते दुधाचं उत्पन्न त्या मादीच्या पोटी जी कालवड जन्माला येणार आहे तिच्याकडून होणार आहे. खूप महत्त्वाची बाब आहे ही. जसा लेक वाचवा हा उपक्रम सध्या सुरू आहे तसा आपल्या शासनामार्फत देखील सिद्ध नर वाचवा ही आता सध्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा देशी गाई, देशी म्हशी, देशी नर आपले जोपासण्याकडे आपला परत कल सुरू झालेला आहे. खूप महत्त्वाची माहिती आहे. सर, आपण जे बोलत होतात की पशुखाद्य वगैरे, सध्या ना अशा विविध जाहिराती पण येतात टीव्हीवरती की अरे हे खाद्य खाऊ घालाय आणि दूध उत्पादनात खूप वाढ होईल वगैरे. तुम्ही काय नमूद करू इच्छिता? कसं ते आपल्या शेतकऱ्यांनी किंवा पशुपालकांनी ओळखावं की ह्या पद्धतीचे पशुखाद्य आपण घ्यावे? आता याचं साधं उदाहरण आहे की पशुखाद्यात जो आहे तो समतोल आहार आहे आणि आपण हे समजून घेऊ की दूध निर्मितीसाठी काय लागतं. ऍक्च्युली जनावर जेव्हा जे काही आहार खातो त्याच्यात जर प्रथिनं असतील, ऊर्जा असेल, तंतुमय पदार्थ असतील, क्षार असेल, मीठ असेल आणि मुबलक प्रमाणात जर पाणी असेल तर दुधाची निर्मिती होते. आता हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक त्या पशुखाद्यात असल्या कारणाने जनरली सप्लिमेंट म्हणून किंवा जास्त दूध देणारे जे जनावर आहेत त्यांना हे पशुखाद्य दिल्या जातं. पण जो छोटा दुग्ध व्यावसायिक आहे त्याच्यासाठी हे थोडंसं महाग आहे. त्यामुळे जसं प्रफुल्ल पाटलांनी मगाशी सांगितलं आपल्याला की जर हे पशुखाद्य आपण घरच्या घरी निर्माण करून 4-5 रुपयांनी ते स्वस्त पडतं आणि 4-5 रुपये किलोवर जर वाचले तर खूप नफ्याचं ठरू शकतं. तो व्यवसाय नफ्याचा ठरू शकतो. खूप महत्वाची गोष्ट सांगितलीत सर आपण. आपल्यासोबत दयानंद जातोडे नागपूर येथून आपले एक प्रेक्षक फोन करत आहेत. नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोल. दयानंद जातोडे बोलत आहे. हो हो, बोल. मॅडम, आपल्या इकडे मका आहे, 2 गायी आहे, मका आहे हिरवा. बोला बोला. मका आहे, 2 गायी आहे, त्या मक्याचं हिरवा आहे कटर करून सनी चारायचं का? हो, बरोबर. त्या मक्याची कुट्टी करूनच आपण खाऊ घालणं अपेक्षित आहे. आणि ही जी हिरवी मका आहे या हिरव्या मकासोबतच आपण थोडंसं चवळी या पिकाचाही त्याच्यासोबत वापर करणं अतिशय गरजेचं आहे. कारण चवळीमध्ये हे लेग्युमिनस द्विदल पीक म्हणून आपल्याला चारा पीक म्हणून त्याच्यासोबत घेता येतं आणि त्याची मात्रा तेवढ्याच प्रमाणामध्ये देणे अतिशय गरजेचं आहे, जेणेकरून दूध उत्पादन वाढ होण्याच्या दृष्टीने आपल्याला मदत होणार आहे. आणि मका हे जे चारा पीक आहे ते मुख्यत्वे करून दुधाच्या वाढीकरताच घेतलं जातं. त्यासोबत ते एकदल आहे म्हणून द्विदल चवळीचा वापर त्यामध्ये घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी विशेष करून मला आपल्याशी हे नमूद करावं असं वाटतं. नक्कीच, म्हणजे आहारामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि कुठेतरी ह्या गोष्टींचा आपण प्राप्त परिस्थिती आपलं म्हणजे तो पशुपालक कसा आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी ते सगळे उपाययोजना जर केल्या, त्याच्याकडे काय उपलब्ध आहे, तो काय करू शकतो आणि त्याच्याकडे असलेल्या साधन सामुग्रीमधूनच त्याला कसं याच्यात व्यवस्थितपणे आपल्याला करता येऊ शकेल, अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण या ठिकाणाहून या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आपला मानस आहे.
मॅडम, याच्यामध्ये थोडंसं मी ऍड करू इच्छितो. आता देशमुख साहेब बोलले की कामधेनू दत्तग्राम योजनेअंतर्गत प्रत्येक गावामधून 8 ते 10 शेतकऱ्यांचा ग्रुप हा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभागामार्फत हा निवड केला जातो आणि त्यांची सहल ही विविध ठिकाणी घेऊन त्यांना पाहण्यासाठी घेऊन गेलं जातं. तसंच क्षेत्र किंवा प्रक्षेत्र आपलं पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर या ठिकाणी आहे आणि आपल्याकडे फील्डवर काम करणारे आपले पशुधन विकास अधिकारी ही मंडळी त्यांना घेऊन आपल्याकडे वेळोवेळी येत असतात आणि त्या माध्यमातून आपण या सर्व शेतकरी बांधवांना आपल्या प्रक्षेत्रावर उपलब्ध असलेल्या जवळजवळ 15 ते 20 विविध चारा पिकांचे प्लॉट आम्ही जे तयार केलेले आहेत त्याची इत्थंभूत संपूर्ण माहिती आम्ही त्या ठिकाणी त्यांना देत असतो. त्याच्यामध्ये गिनी गवत आहे, बेर गवत आहे, कोइंबतूर 4 आहे, कोइंबतूर 5 आहे, धारवाड नेपियर DHN 6 आहे, धारवाड नेपियर DHN 9 आहे, DHN 10 आहे. अशा विविध प्रकारच्या चारा पिकं आपल्याकडे आहेत. नुसत्या फक्त गाई म्हशीसाठीच नाही तर आपल्याकडे जे शेळी आहे, मेंढी आहे यांच्यासाठी सुद्धा काही चारा पिके आपल्याकडे आपण त्याचे प्लॉट तयार केलेले आहेत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष यावं, त्यांनी ते पाहावं आणि त्याच्यातून प्रेरणा घेऊन त्या प्रशिक्षणाचा फायदा करून घ्यावा आणि त्यांनी प्रशिक्षण घेऊन त्यांच्या एरियामध्ये जे येऊ शकले नसतील इथे त्यांना प्रशिक्षित करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आपल्यासोबत प्रशांत देशमुख नाशिक येथून जोडले गेलेले आहेत. प्रशांतजी नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम, माझा प्रश्न असा आहे की ढेपेमध्ये असलेल्या ऑइलचा किंवा तेलाचा आणि त्याच्यामुळे वाढणाऱ्या दुधाचा काय संबंध आहे आणि त्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या समजाविषयी आपण सांगा. नक्कीच, धन्यवाद. ढेप जी खाऊ घातल्या जाते, काय बोलू इच्छितात? तेलाचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामध्ये. ऍक्च्युली आपण जी ढेप जनावरांना खाऊ घालतो ती आपण त्याची जी प्रथिनांची जी गरज आहे ती प्रथिनांची गरज पूर्ण करण्यासाठी आपण ती ढेप खाऊ घालतो. पण मगाशी आपण जे समतोल आहाराबद्दल जे बोलत होतो तर आता शेतकरी बांधव करतात काय की त्यांना असं वाटतं की जितके जास्त ढेप खाऊ घालू तितकं जास्त दुधाचं उत्पादन मिळेल. पण तसं काही नसतं. तुम्ही ढेप जी आहे ती तुम्हाला ठराविक जेवढी आहे तेवढीच द्यायची आहे, कारण ती महाग आहे. जेव्हा आपण व्यवसाय करतो तर जो कुठला महाग घटक असेल तो आपण त्या प्रमाणात जर दिला तर आपल्या नफ्यात वाढ होईल. तर या ढेपेसोबतच जर आपण त्याला जे काही तंतुमय पदार्थ आहेत किंवा आपलं क्षारचं मिश्रण जे आहे, पाणी आहे, मीठ आहे, याचं जर संतुलित करून जर आपण आहार दिला तर तो अधिक फायद्याचा जनावरांसाठी ठरू शकतो. नक्कीच. आता सर्व ह्या चर्चेदरम्यान ज्या कुठल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आहाराचं व्यवस्थापन प्रकर्षाने जाणवलंय. त्यातल्या त्यात आपण काय खाऊ घालत आहोत त्यांना, त्यातून त्यांना मिळणारे जे प्रथिनं, त्यांच्यासाठी पोषक मूल्य जी आहेत ती मिळतात आणि त्याद्वारे हे उत्पादन चांगल्या प्रतीचं, गुणवत्तेचं मिळवणं शक्य आहे आणि या गुणवत्तेदरम्यान आपल्याला त्याची क्वांटिटी देखील मेंटेन करता येऊ शकते. त्यातल्या त्यात आपल्या फोनवर जे संपर्कात आपले काही तज्ज्ञ होते त्यांच्यामार्फत ही माहिती देखील मिळालेली आहे की देशी वंशावळ जी आहे, आपल्या देशी गाई म्हशी आहेत त्या आपल्या भारतात किंवा आपल्या राज्यामध्ये पर्यावरणाप्रमाणे त्या तग धरून जास्त राहू शकतात आणि अशा बदलत जाणाऱ्या वातावरणाला त्या चांगल्या प्रकारे फेस करू शकतात, जेव्हा की संकरित गाई किंवा म्हशी नाही. तिसरी एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे चांगला एक देशी असं वंशावळ जपणं आत्ताच्या घडीची खूप महत्त्वाची अशी गोष्ट निर्माण झालेली आहे आणि आपल्या गाई म्हशी भरवून घेताना अशा देशी वंशावळीकडून ज्याची गुणवत्ता चांगली आहे, अनुवंशिकतेने त्यांच्यातून गुणसूत्रे प्रकर्षाने आपल्या ज्या कालवडीमध्ये जातील ते त्याद्वारे भरवून घेणं गरजेचं आहे. हेच आपलं राज्य, केंद्र शासन तर करतच आहे पण राज्य शासनही करतं आहे आणि विविध आपल्याकडे आपण लकी आहोत की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एक विद्यापीठ आहे, पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ. याच्याद्वारे देखील विविध उपक्रम राबवले जातात केंद्र शासनाचे, राज्य शासनाचे आणि विद्यापीठामार्फत. विविध ठिकाणी जे पशुवैद्यक महाविद्यालय आहे, डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज आहे, जसं आपले वासनिक सर आज आलेले आहेत उदगीर येथून, तिथे असे कार्यशाळा देखील आयोजित केल्या जातात. त्याच्या वारंवार तुम्ही संपर्कात राहू शकता, त्याद्वारे माहिती घेऊ शकता. सर, आपला कार्यक्रम संपवता संपवता तुम्ही दोघेही आपल्या पशुपालकांसाठी काही ठोकताळ्यातल्या काही थोडक्यात 2-3 गोष्टी सांगू शकता का, दोघे पण? आपल्याला असं म्हणता येईल की पशुपालकांनी आहे ते दुग्ध उत्पादन टिकून राहावं किंवा त्याच्यामध्ये वाढ व्हावी या दृष्टीने सगळ्यात पहिली त्यांनी काळजी घेतली पाहिजे की आपल्याकडे जे पशुधन आहे त्याचं वेळोवेळी गोचीड निर्मूलन त्यांनी करून घेतलं पाहिजे. जनावरांच्या अंगावरले गोचीड तसेच ते बांधायच्या ठिकाणी गोठ्यामध्ये असलेले गोचीड याचं निर्मूलन करणं गरजेचं आहे. म्हणजे आजार, लसीकरण आणि गोचिडांचं व्यवस्थापन.
मला तुम्ही जे आता म्हटलं की आपलं देशी जनावर जे आहेत ते शेतकऱ्यांनी त्यांची संगोपन जास्त करायला पाहिजे. खरं म्हणजे ह्या व्यवसायात असं म्हणतात की आपल्याकडे देशी जनावरं जास्त आहेत त्याच्यामुळे आपण या व्यवसायात आपला फायदा नाही. पण आपण असा विचार करू की जर यालाच आपण आपली स्ट्रेंथ किंवा आपली ताकद समजली तर भारतामध्ये 30 कोटी ग्राहक असे आहेत की जे कुठलंही महागातलं महाग पदार्थ जो आहे ते विकत घेऊ शकतात. नक्कीच. पण मी इथे थोडंसं बोलू इच्छिते की ह्या देशी गाई देशी म्हशींवरतीच आपण धवल क्रांती घडवून आणलेली आहे. तर थोड्या बहुत हर्डल्सला नक्की खंबीरपणे आपण फेस करूया. पण देशी वंशावळ जपायची हेच आपण आता इथून पुढे ठरवून चालायचं आहे आणि हे तुम्ही पण लक्षात ठेवा. आपण येत्या गुरुवारी कृषी दर्शनमध्ये ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत त्याबद्दलची माहिती आपण करून घेऊया. आता येत्या गुरुवारी आपण चर्चा करणार आहोत मुक्त शिक्षणाच्या नव्या दिशा याबद्दल आणि यामध्ये सहभागी असणार आहेत डॉक्टर सूर्या गुंजाळ, संचालक कृषीशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक. आणि आपण देखील यामध्ये थेट प्रसारित होणारा कार्यक्रम आहे. थेट तुम्ही फोन करून प्रश्न विचारू शकता. आपल्या मनात काही शंका कुशंका असतील, आपल्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला पत्र किंवा ईमेल याद्वारे आपण संपर्क साधू शकता. त्यासाठीचा आमचा पत्ता लिहून घ्या. निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलद्वारे देखील आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com, कृषी वार्ता ddkmumbai@gmail.com. या व्यतिरिक्त फेसबुकवर देखील आम्ही आहोत. www.facebook.com/ddsahyadri.कृषीदर्शन. यूट्यूबवरती आपण आमचे कार्यक्रम पाहू शकता. www.youtube.com/ddsahyadri.कृषीदर्शन. आणि आपण आमच्या पोर्टलला पण व्हिजिट करू शकता. आजच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही दोघं देखील सहभागी झालात. आपले तज्ज्ञ होते. अगदी छान खूप सुंदर अशी माहिती आपल्या पशुपालकांपर्यंत पोहोचवलीत. त्याबद्दल आपले दूरदर्शन आणि पशुपालकांतर्फे मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार.